शेतात उरलेच नाही कोणत्याही पिकाचे दाणे तर कशाचे करता पंचनामे। नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर सरनाईक। मित्रांनो, मी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एक अल्पभूधारक शेतकरी आहे। मित्रांनो, मी नेहमी आपल्यासमोर शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित अशा नवनवीन कविता मांडत असतो। परंतु मित्रांनो, आज मी कुठली कविता घेऊन आलेलो नाही। आज मी आपल्यासमोर आपल्या महाराष्ट्रात या मुसळधार पावसाने जी शेतकऱ्याची दानादान उडून दिलेली आहे त्याबद्दल बोलणार आहे। मित्रांनो, आपण बघतो आहोत या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचा अक्षरशः चिखल झालेला आहे। अनेक शेतकरी या पावसामुळे बाधित झालेले आहे। अनेक शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत। अनेक शेतकऱ्यांचे जनावरे या पावसात वाहून गेलेली आहेत। अनेक शेतकऱ्यांचे गोटे असतील, घरंसुद्धा या पावसात वाहून गेलेली आहे। उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, नवे संपूर्ण महाराष्ट्रात या पावसाने दानादान उडून दिलेली आहे। आणि परत एकदा आपल्या महाराष्ट्रावर हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि शेतकऱ्यासमोर परत एकदा एक नवं संकट उभं राहिलेलं आहे। आणि ही परिस्थिती महाराष्ट्रावर असताना आपल्या महाराष्ट्रातील सरकारने एक कॅबिनेट मीटिंग घेऊन त्यामध्ये 2215 कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर करून स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थापटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, 2215 कोटी रुपये म्हणजे हे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान यापेक्षा कितीतरी पट झालेले आहे। भूतोन भविष्य ज्याचे कुठलेही मोजमाप नाही असे नुकसान आपल्या शेतकऱ्यांचे झालेले आहे। आणि या परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या आशा होत्या। सरकारने या परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वप्रथम ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता। त्यानंतर शेतकऱ्यासाठी सरकारने हेक्टरी 50,000 रुपये अशी भरीव मदत जाहीर करायला हवी होती। आणि त्यानंतर सरकार ज्याची वाट पाहत होतं ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही सरकारने करायला हवी होती। परंतु असंही कुठलेही काम सरकारने केलेले नाही। त्यामुळे सरकार मायबापला हात जोडून विनंती आहे, सरकार तुम्ही आमच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करा आणि शेतकऱ्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा। हीच आमच्या शेतकऱ्याकडून तुमच्याकडे आशा आणि अपेक्षा आहे। धन्यवाद।